हॅलो गाईज, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. सुरुवात आज अशी केली आहे की घाई गडबडीत आहे पूर्ण. मी निघालो आहे गावाला जायला, होळीसाठी, होळी फेस्टिवलसाठी गावाला झालं. पॅकिंग सगळं झालं आहे, सगळी झालं आहे. नाईट आहे, नाईटला चाललो आहे गावाला. पण त्यात ट्विस्ट असं आहे ना की मी आज फर्स्ट टाईम बाईकवरती चाललो आहे. बाईकवरती म्हणजे मी गेलो आहे पहिल्यांदा, खूप वेळा बाईकवरून प्रवास केला आहे, पण डेला गेला आहे. गावाला डेला गेलो आहे. नाईटला फर्स्ट टाईम चाललो आहे. नाईटला फर्स्ट टाईम गाडी चालवतो आहे. काय माहिती काय होईल काय नाही, कसे जाईल प्रवास, कसा होईल सगळं बघू. लेट्स सी. दाखवणार तुम्हाला पुढे काय काय कसं कसं करतं आहे. सध्या झाली आहे पॅकिंग बिकिंग सगळं झालं आहे. जाताना जास्त काही नाही आहे. माझ्या मागे गाडीवरती ॲज युजल माझी बायको पल्लवी असेल आणि तिच्याकडे एकच बॅग आहे, जास्त काय गाडीवरती ठेवत नाही. बाकी हे छोटं मोठं केलं आहे रेडी. बॅग्स वगैरे झालेत पॅकिंग, ते बॅग्स भरून ठेवले आहेत. इथे तुम्ही बघाल हे सगळे बॅग्स. ही रशी ठेवली आम्ही गाडीवरती, 4 व्हीलरवरती बांधायला. ही माझी बॅग्स आहे. हे एक दुसरे अजून इथे बॅग्स भरून ठेवले आहेत. बस एवढंच आहे, जास्त काय नाही आहे. बघू. रेडी झालं पूर्ण, गाडी सेट, मोबाईल सेट एकदम. मोबाईलवरती मॅप लावून ठेवला आहे, पण आत्ता नाही, कारण आत्ता रस्ता मला सगळा माहिती आहे. थोडं पुढे जाऊन चेक करेन की कुठे ट्रॅफिक आहे का. मी फक्त ट्रॅफिकसाठी करतोय, बाकी तर गरज नाही आहे मला. लेट्स सी. चला निघायचं मग. रेडी बर्फीस. चलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल. लाईट तशी बऱ्यापैकी आहे, उजेड तुम्हाला आहे. लाईटीचं, नवीन लाईटीचा थोडासा उपयोग पडतोय माझ्या व्हिडिओज मध्ये की बाबा मी लाईट लावली आहे तर रस्ता क्लिअर दिसतोय, म्हणजे नाईटला काही प्रॉब्लेम नाही येणार तसा. कळव्याला पोचलोय, कळव्या नाक्यावर. नाक्याचा पूल चढतोय. राऊंडिंग आम्ही निघालो होतो, तुम्हाला टायमिंग नाही मग अशी सांगितलं, पण आम्ही मग अशी निघालो होतो काहीतरी 11-10 वाजलेले, 11-10 वाजलेले निघायला. आणि जस्ट आत्ता वाजले आहेत समथिंग काहीतरी 11:30 झाले असेल. 15 ते 20 मिनिटं लागले आम्हाला इकडे यायला, पोचायला. हा एक कळव्याचा पूल मस्त छान असा. ट्रॅफिक तशी कमी वाटते, गावाला लोक खूप जण निघालेत, सो त्यामुळे ठीक आहे. रस्त्याची ट्रॅफिक थोडी कमी आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेला आता एवढा रस्ता भेटणार नाही आम्हाला भरलेला, पण तरी पण काय सांगता येत नाही. असतील रस्त्याला गाड्या तर भेटेल पण कदाचित, बघू. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही की माझं गाव कुठलं आहे ना. मी मगाशी यांना सांगितलं नाही की आपलं गाव कुठलं आहे म्हणून. काय नाही, नंतरला करणार, कसं करणार. मग त्याला सस्पेन्स ठेवूया का. होळीचा सण आहे, आपण कोकणातलीच माणसं होळीला जातात गावाला, हे सगळ्यांना माहिती आहे जास्तीत जास्त करून. पण कोकणातलं कुठलं गाव आहे तुम्हाला नाही सांगणार, हे थोडं सस्पेन्स ठेवेल. कळवा क्रॉस केला, हा पूल झाल्यापासून आम्हाला मस्त इझी पडतं. डायरेक्ट कळवा क्रॉस होतो. पहिला स्टॉप आहे हा आत्ता निघाल्यापासूनचा. जस्ट आम्ही 25 मिनटं गाडी चालवली असो. म्हणजे काल्हेरवरून आम्ही आता हे दिघाला पोचलो. म्हणजे हार्डली पकडून त्याला अर्धा तासाचा रस्ता आहे, अर्धा तासाचा. आणि आमचा पहिला स्टॉप झाला. पल्लवी काहीतरी खायला घेते, रात्री काहीतरी रस्त्याने काहीतरी खायला, बिस्किट्स घेते, कुरकुरे घेत असेल, एक पाण्याची बॉटल. हा समोरचा दिसतो मित्रांनो तुम्हाला. हा त्या गाडीवर असं लोड केलंय ना, एकदम फुल लोडेड गाडी आहे त्याची. आणि तो गाडी एकदम रफ चालवतोय, एवढी रफ चालवते की कट्स वगैरे मारून, ट्रक्सला कट्स वगैरे मारून जाते तो पूर्ण. अजिबात काही असं बघत नाहीये. आणि गाडी जर वरती तुम्ही टपावरती सामान बघाल ना,
बापरे, ते कॅरेट ठेवलंय, त्या कॅरेट वरती त्यांनी सामान चढवलंय वरती पूर्ण. बापरे, फुल लोडेड गाडी आहे, फुल लोडेड गाडी आहे. आणि तो मस्त पळवतोय सुसाट एकदम, फुल भरलेली गाडी आहे. हे आपले कोकणातलीच माणसं, बाकी कोण नसू शकतं, दुसरं कोण नाही शकत. हे कोकणातलीच माणसं करू शकतात, बाकी कोण नाही करू शकत. तसं तर आमच्या सोबत 2 गाड्या आहेत, म्हणजे आम्ही बाईकवरती आहोत आणि पाठून 2 4 व्हीलर आहेत. एक माझी फॅमिली आहे, त्याच्यामध्ये माझी मम्मी, दीदी, जिजू आणि जिजूंचे वडील आहेत. आणि एक दुसरी गाडी अजून एक पाठी आहे जी आता आम्हाला मध्येच भेटली होती. ते त्या गाडीमध्ये माझी मावशी आहे, मावशी आणि मावशींचे जावई आहेत आणि त्यांची मुलं आहेत. म्हणजे 2 गाड्या आमच्या सोबत आहेत आता नाईटला गाडी चालवायला. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, जर तुमच्या रस्त्यात काही प्रॉब्लेम आला तर आम्ही एकत्र मागे पुढे राहू शकतो. जस्ट पनवेल मध्ये आता एंट्री केली आहे. थोडस पुढे जाऊन एक 5-10 मिनिटात आपण स्टॉप घेऊया. थोडस तू रिलॅक्स हो, ठीक आहे, आपण रिलॅक्स होऊ थोडा वेळ आणि मग परत पुढे जायला सुरुवात करू. जस्ट आता वाजले 12:20 ला आपण पनवेल मध्ये पोहोचलो. म्हणजे हार्डली 1 तासामध्ये आम्ही आता पनवेलला पोहोचलोय. सगळ्या गाड्या मला ना असा भरलेला दिसत, मस्त सामान टाकलं गाड्यांवरती आणि चाललंय ते सब. पनवेलला येऊन आता थांबलोय. हा पेट्रोल पंप आहे HP चा. या HP च्या पेट्रोल पंपच्या जवळ येऊन इथे थांबलोय थोडा वेळ. इथे आता बघू काहीतरी स्नॅक्स वगैरे काय भेटतंय का बघू. इथे खूप जण थांबलेत पुढे. तसं आमच्या एक गाडी आमची मागून येते ती आमच्या बरोबरच आहे आणि एक गाडी तर अजून निघाली पण नाही आहे. जस्ट आत्ताच कॉन्टॅक्ट झालेला, विचारलं फोन करून तर ते अजून गाडीचं सामानच बांधतात. सो त्यांना पनवेलला पोचायला अजून पुढचे 2 तास पकडून चाल, 1 तास पकडून चाला. म्हणजे आम्ही थोडा रस्ता क्रॉस करू आणि तो त्याच्यानंतर ती लोक इकडे पोचतील. सो त्यामुळे आम्ही नाही थांबत आहोत. आम्ही एक 10-15 मिनिटं थांबू. एक थोडे पाय मोकळे करण्यासाठी आम्ही थांबलोय. पाय मोकळे करू आणि मग देन निघू. आपल्या धन्नोने मस्त साथ दिली आहे, चांगली चालते, अशीच चांगली चालत राहा मस्त. हा अभयारण्य त्याच्या घाटात आपण आहोत. छोटासा घाट आहे, एकदम मोठासा घाट नाही, छोटासा घाट आहे. हे पूर्ण काळोख आहे त्यामुळे काही दिसणार नाही. सध्या तुम्हाला त्या रस्त्यात दिसेल. हे पूर्ण अभयारण्य आहे कर्नाळाचं. तिथे जात गाडी स्लो झाली की हिट मारते, गाडी स्लो झाली की हिट मारते. आहेत तशा, म्हणजे रस्त्याला खूप बाईक्स आहेत, असं नाही की नाही आहेत. म्हणजे बाईक्स वरून जाणारे खूप जण आहेत, रात्रीचा प्रवास करणारे. ऍक्च्युली हे रस्ता असा खुला भेटला आहे, पण आम्ही जास्त पळवत नाही आहोत. आम्ही 60-70 मध्येच गाडी चालवतोय, जास्त पळवत नाहीये. कारण रात्रीची उगाच रस्त्यात खड्डा वगैरे काय आला तर समजणार नाही. हा आणि पाठून फॅमिली पण येते तिची की पुढे आम्हाला माणगावला जाऊन एकत्र व्हायचं. कदाचित आम्ही गाडी स्विच पण करू की मी 4 व्हीलर मध्ये जाईन आणि 4 व्हीलर मधली गाडीमध्ये बाहेर येते, बाईक वरती येते. किंवा कदाचित पल्लवी आतमध्ये गाडीमध्ये जाईन आणि मग त्या गाडीमधली दीदी बाहेर येईल, माझ्या पाठीमागे येईल. सो एक मस्त गेलं. जिथे जिथे ना ब्रिज येतात ना, त्या ब्रिज वरती ना लोकांनी मस्त लाईट्स लावल्यात. त्यामुळे ना एकदम असं गाडी चालवायला काय प्रॉब्लेम नाही ते आणि हुशारी पण वाटते रस्त्याला. थोड्या वर्षाने ना असं सगळ्या रोडला, पूर्ण मुंबई टू गोवा अशा पूर्ण रोडला लाईट्स लावायला अशी माझी इच्छा आहे. तर मस्त असं रस्त्याला हुशारी, कधी रात्री काही फरक नाही पडणार. आता हे कसं मस्त आता इथे लाईट्स लावल्यात ना, त्यामुळे असं कसं म्हणजे असं उजेड वगैरे दिसतो, तर तुम्हाला पण क्लिअर सगळं दिसत. नव्हतं आज इतकं वर्ष नव्हतं. हे पूल वगैरे आत्ता बनवलंय, जो वरचा हायवे जो बनवलाय तो हे आत्ता बनवलाय. सो त्यामुळे आता इथली लाईट पूल संपला आणि आता इथून परत रस्ता चालू झाला नॉर्मल.
परत आता लाईट सगळ्या गेल्या. आता इन फ्युचर मध्ये गव्हर्नमेंटनं पूर्ण मुंबई टू गोवा, जस्ट आता वडखळला पोचलो. वडखळच्या त्या पुलावरती आहे. जो पूल मारला की आपण सरळ डायरेक्ट कोकणात जातो आणि त्या साईडला खालून गेलं की आपण अलिबागला जातो. हा खाली आता इकडे बघाल तर ओल्ड रस्ता आहे जो की आपल्या पनवेलला जातो. खाली हा बघा, इथे 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 पुढे आहे हा रस्ता इथे. आणि तो सरळ जर तुम्हाला दिसत असेल तर तो सरळ रस्ता आता आपला कोकणात जातो, जो की आम्ही हा पूल उतरून जाणार असा. आता मस्त असं वाटतं. तरी वाजलेत किती, 1:30 वाजलेत. 1.5 तासात म्हणजे तसं बघायला गेलं तर आता आपण वडखळला किती तासात पोहोचलो. जर 11:15 पोहोचलो, 12:15, 1.5 2 अडीच तासामध्ये आम्ही वडखळला पोहोचलोय. त्याच्यामध्ये फक्त एक छोटा स्टॉप घेतला, एक मोठा स्टॉप घेतला. छोटा स्टॉप दिघ्यालाच घेतला होता आणि देन मोठा स्टॉप पनवेलला घेतला, जो 10 ते 15 मिनिटाचा आपण घेतला मोठा स्टॉप. त्याच्यानंतर कंटिन्यू जाऊत अजूनपर्यंत आम्ही कुठेच गाडी थांबवली नाही. ट्राय करू आम्ही की ही गाडी डायरेक्ट आम्ही माणगावला थांबू किंवा इंदापूरला थांबू. आपली एक दुसरी गाडी गेली आता पनवेल इथं कुठून पाली रोड मार्गे. हा, पाली रोडने ती लोक गेले. आता ती लोक वाकणला बाहेर पडतील पुढे. आज तो फॉर्च्युनर वाला मगाशी बोललो ना तो. पूर्ण माणगाव पर्यंत असा राहू दे रस्ता, मस्त मजा येईल गाडी चालवायला. कोणी नाही, पूर्ण मोकळं रस्त्याला. गाडी पण आपली 60 आणि 70 मध्ये आहे. धूळ खूप आहे पण रस्त्याला आहे ना, धूळ खूप आहे. आणि माझ्या पूर्ण वायझर वरती आहे ना, हेल्मेटच्या पूर्ण वायझर वरती धूळ आहे. त्यामुळे मी ती वायझर खाली पण करू शकत नाहीये, कारण पुसायला लागेल मला, थांबायला लागेल, पुसायला लागेल. खूपच घाणेरडा रस्ता, खूपच घाणेरडा. मध्ये मध्ये एवढे खड्डे आहेत ना, मोठमोठे खड्डे आहेत की अक्षरशः पूर्ण एक गाडी जाईल एवढे मोठे खड्डे आहेत. आणि मला असं वाटतं ऍक्च्युअल आता आपण नागोठण्याला पोहोचलोय. रात्रीच्या रस्त्यानं कळत नाहीत कुठे पोहोचलोय, लोकेशन सगळं सेम वाटतं रात्रीचं आहे ना. आणि त्यात आता दरवेळेला येतं तेव्हा नवीन नवीन काय ना काहीतरी कन्स्ट्रक्शन झालेलं असतं ना, त्यामुळे काही समजतच नाही की बाबा आपण कुठे पोहोचलो आणि कुठे नाही. काय 100 आउट ऑफ 99% असं वाटतं की आपण आत्ता नागोठण्याला पोहोचलो. यस, आत्ता आपण नागोठण्याला पोहोचलोय. नाही ते तर आहेच आहे, आपलं लोकेशन आलंय. आपल्या काकांचा मुलगा इथेच राहतोय नागोठण्याला, त्यामुळे हे त्याचं इथेच घर आहे. समोरच कुठे इथे घर आहे बघा. ही इथे बिल्डिंग दिसते ना, त्या बिल्डिंग मध्ये पाहिलं ही बिल्डिंग. वा. आणि अशा वेळी ट्रेन पण दिसली आपल्याला नाईटची, जी कोकणातून मुंबईला चालली आहे. कुठली आता रात्रीची, हा ट्रेन मस्त. नागोठण्याला स्टॉप तर नाहीये या ट्रेनचा. येताना पूर्ण ट्रेन खाली आहे, म्हणजे मोस्टली ट्रेन खाली आहे, भरलेली नाहीये ट्रेन. हा, कोकण रेल्वे. यस राईट, दिस इज द कोकण रेल्वे. परत थोडीशी ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक याच्यासाठी लागले की परत वन वे चालू झाला.
वाजतामुळे परत ट्रॅफिक आहे. काय झालं? जोरात भांडण झाली त्यांची. या गाडीवाल्याने इकडे जावं असून गाडी इकडे न देता डायरेक्ट चालली आणि त्या गाडीला जायला जावंच नाही. दिसते तुला माझा फट? तोडला होता, आरसा तोडला होता त्याने. मध्ये फट दिसते एवढीशीच. हा हा तर इथं मोठा सीन झाला. पाय तिकडे भांडणं झालेत, लोकांनी रस्त्यावर रस्ता घेऊन बाहेर निघाले. पण हे भारी, आम्ही इकडे बोलतोय पाठीमागे ट्रॅफिक झाली, पाठीमागे ट्रॅफिक झाले. लोक गाडी घेऊन खाल्लं निघतात. बघ तरी सर्वात भारी गेम यांचा. हे मस्त गेम मोकळे झालेत. झाले भांडणं सॉल्व झाली. होळीला लोक गावाला चालले. या त्या बस ड्रायव्हरने त्या लोकांना जाऊ दिलं. म्हणलं की जा जा, आता कटकट नको, जायची वेळ झाली. त्यामुळे बापरे, मस्त कंटेंट भेटलाय. धूळ खूप आहे, धूळ प्रचंड धूळ. म्हणजे एवढं कन्स्ट्रक्शन लेवल इथे वाढलंय ना की एवढी धूळ आहे की विचारायला नको. रात्रीची वेळ असून पण दिवसाचा तर धुळाच असेल इकडे, पूर्ण धुळा. तिसरा ब्रेक झाला आमचा आता आणि आम्ही तिसरा ब्रेक करून पुढे निघालो. थोडा वेळ इंदापूरमध्ये आम्ही थांबलो होतो. एक नाही म्हणता अर्धा तास आम्ही इंदापूरमध्ये थांबलो. थोडस फ्रेश पण व्हायचं होतं, वॉशिंगला जायचं होतं आणि थोडीशी अशी झोप येत होती म्हणून चहा पण आम्ही खाल्ली नाही, सॉरी पियालो. चहा आम्ही पियालो. चहा पिऊन आता आम्ही जस्ट निघालो पुढे. ठीक 3:30 वाजलेत, 3:29 झालेत आणि इंदापूर आम्ही सोडलंय. बघू जसे जसे आता पहाट होत जाते ना तसे तसे आता थंडी वाढते, कुडकुडी भरून येते अंगामध्ये. जस्ट आता एक फोन आलेला की आपल्या सोबत जी गाडी होती, पुढची गाडी होती ना, ती गाडी माणगाव मध्ये पोहोचली आहे आणि मी माणगाव मध्ये हार्डली 10 मिनिट्स मध्ये पोहोचलोय. सो मी आता माणगावच्या पुढे त्यांच्या सोबतच जाणार आणि मागच्या गाडीसाठी नाही थांबणार, कारण मागची गाडी अजून पण नागोठण्याला, म्हणजे ती अजून पण मागे आमच्या 1 तास मागे. मग 1 तास मागे थांबण्यापेक्षा आम्ही पुढच्या गाडी बरोबर माणगाव पासून पुढे जाऊ. म्हणजे असं ती गाडी सोबत असेल तर मग काय प्रॉब्लेम नसणार आम्हाला रस्त्यामध्ये. फटाफट जाऊ. थंडी खूप वाढली आहे, कुडकुडायला होतं अक्षरशः, कुडकुडतोय. बोलण्यामधून तुम्हाला कळतच असेल. पल्लवीशी गप्पा मारता मारता माणगाव कधी सोडलं काय समजलंच ना. माणगाववरून आम्ही आता राईट मारलाय, राईट मारून मोरबा पण सोडलाय आणि आता आम्ही मोरबा सोडून मोरबा घाटात चढायला सुरुवात केली आहे. जस्ट एक आता 500 मीटरच्या नंतर घाट चालू होईल
तशीच आपली पहिली गाडी एक आपला मागोमाग आहेच आहे, टेन्शन नाही सोबत घाटामध्ये. स्पीड पण आता 60ची स्पीड आहे, 60च्या स्पीडनंच आम्ही जातो आता. म्हणजे थंडी भयंकर थंडी आहे, अंगात हुडहुडी भरून आली एकदम केली आहे. त्या घाटात गाड्या पण खूप आहेत दिसतात इकडून. 30 किलोमीटर राहिला तर इथून फक्त 40 किलोमीटर राहिला. घाटाला सुरुवात झाली आहे, चढायला सुरुवात केली. आता गाडीची ऑटोमॅटिकली स्पीड कमी होणार, सो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. 60च्या स्पीडवरून डायरेक्ट आम्ही 40च्या स्पीडवरती आला. हा बोला ना, घाटात कमी होते थोडी थंडी. चंद्र पण फुल एकदम मस्त पूर्ण चंद्र दिसतोय तुम्हाला. हे दिसत आहे का? दिसतोय का? दिसतोय. अरे पुढे आपली श्रीवर्धन नालासोपारा श्रीवर्धन गाडी चाललेली दिसते वाटतंय. श्रीवर्धन नालासोपारा असेल किंवा मग माणगाव मसा असणार, हे दोघांपैकी कुठली तरी बस असेल. थोडी थंडी तर कमी झाली आहे, परत उतरणीला थंडी वाढेल. थोडा वळणाचा रस्ता इकडून पुढे जाऊन थोडं मोठं वळण लागतं इथे, पण रस्ता रुंद आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कारण मला वगैरे काही कठीण नाही जात. म्हणजे बाईक असू दे, कार असू दे, बस असू दे, ट्रक असू दे, कोणालाही काही प्रॉब्लेम होत नाही. आपली मागची गाडी सोबत यावी म्हणून आपण हळूहळू जाता त्यामुळे जाऊ. पहिल्यांदाच रात्रीचा प्रवास आहे, तसा माझा पण पहिल्यांदाच रात्रीचा प्रवास आहे. दोघा जणांचा एका बाईक चालवला. ह्याच्या अगोदर मी खूप वेळा नाईट ट्रॅव्हल केलं, पण त्याच्यासोबत माझ्यासोबत मित्र असतात. आम्ही 4-5 गाड्या असतात माझ्याबरोबर, म्हणजे बाईक्स असतात, त्यामुळे काय वाटत नाही. आज आम्ही फर्स्ट टाइम दोघ जणच आहोत, एकटेच आहोत गाडीवरती. ती गाडी तो गाडी स्लो चालवतो, अशोक काका गाडी स्लो चालवतात. आहेत रस्त्याला गाड्या असतात, टेन्शन नाही, नको टेन्शन घेऊ. आपण स्लो जातो आणि ते चढण येणार चढणीला गाडी थोडी स्लो चढणार त्यांची गाडी. आता पुढे मेन रोडला लागलो ना की गाडी चालू पण एवढी स्लो चालू. पुढे मोठा साई गाव आहे मोठा, दादा इथे झोप येते म्हणून मला कोण धुता. चढणीला गाड्यांना चढत नाही, ही बाईक म्हणून फटकन चढते. 4 व्हीलर कार वगैरे नाही चढत. एकदम सरळ रस्ता, काही प्रॉब्लेम नाही. हो बसवाला जो आहे ना, बसवाला घाटातला तर वळणाचा रस्ता चालू झाला. आता गाडी थोडी स्लो करायला लागेल. आणि आपली सोबत मागे आपली गाडी पण आहे 4 व्हीलर पाठोपाठच. काय कळत समोरून गाडी आहे. काहीतरी बोलते काय होतं पाठी गाडी आहे आपल्या, टेन्शन नको घेऊ. मला असं दिसतंय घेऊन आता त्याविषयी गाडीची स्पीड वाढवली त्यामुळे आपण थोडा पुढे आलो. आता आपल्या मागे गाडी झालं काय 5 मिनिटात घेऊनचा गाडी आपण उतरू. आता काय तेवढं 4:18 झाल्यात. ठीक म्हसळ्यात पोचलोय, पण आता पाचच्या गाडीसाठी थांबलोय. ही पाचची गाडी ही आपलीच गाडी आहे का? नाही, ही आपली गाडी नाहीये. पाचची आपल्या पाठी गाडी आहे, त्या गाडीची वेट करतोय की ती गाडी आली तर आपण त्या गाडी सोबत जावं, पण ती गाडी का अजून आलेली नाहीये. काय रे, मसळा, दिव्यागर, दिघीपोट, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. यस, गाडी आली आहे, गाडी सोबत आहे. गाडी आम्ही बायपास रोडच घेतलाय, सिटी मधून नाही गेलाय. आता या गाडी सोबतच आम्ही असणार आहोत. तर इथून 18 किलोमीटर शेवटचे. हे 18 किलोमीटर आम्ही क्रॉस केले की घरी. इथून 30 मिनिटं दाखवतो, 5 वाजेपर्यंत पोहोचू, अंदाजे 5 वाजेपर्यंत पोहोचू असं आहे. हा बायपास रोड आहे, बायपास रोड मारला आम्ही, जो की सिटीच्या वरतून आहे, डोंगरातून आहे. सिटी खाली राहिली आणि आम्ही वरतून चालला.
आम्ही आता मेन हायवे सोडून गावाच्या रस्त्याला लागलोय, जे की आता इथून फक्त आणि फक्त काहीतरी 8 किलोमीटर आहे, आणि जे की आम्ही आता तिथे 15 मिनिटात पोहोचू. 8 किलोमीटर करायला आम्हाला इथे 15 मिनिटं दाखवत आहेत की 15 मिनिटात पोहोचू. पाठी आमची गाडी पण आहे सोबत, आज 2 जण एकत्र चाललोय. मस्त रस्त्याचं काम केलंय, छान आहे. फायनली पोचलो गावी. घराच्या बाहेरच गाडी लावली आहे. तर गाडी लावून पहिले फोन करून आतमधल्यांना उठवायचंय की दरवाजा उघडा.